आज 301व्या जयंतीनिमित्त आज गिरगाव इथे अहिल्यादेवी जयंती साजरी करण्याचं कार्य झालं। संयोजकांनी अतिशय उत्कृष्ट असा जयंतीचा कार्यक्रम ठेवला। नुसती जयंती न करता जे अहिल्यादेवीने लोकाभिमुख काम केलं तशाच प्रकारचं काम, मग ते रक्तदान शिबिर असेल, पर्यावरणाच्या बाबतीत झाडे लावण्याचं काम असेल, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असेल, आणि त्याचबरोबर समाजाला कधी नाही ते राज्यसभेचं प्रतिनिधित्व मिळालं, त्या माझाही सत्कार त्या निमित्ताने ठेवला। एक अशा प्रकारचा एका कार्यक्रमात 4 ते 5 कार्यक्रम ठेवण्याचं काम संयोजकांनी केलं। मी आपल्या मार्फत एवढंच जनतेला सांगू इच्छितो की उत्तम राज्यकर्ता म्हणून देशभर ज्यांनी नाव कमवलं त्या मातेच्या जयंतीनिमित्त आपण तिचे जे काही विचार आहेत ते आपण अंगीकारले पाहिजेत, आपण त्याचं अनुकरण केलं पाहिजे, आणि त्यांनी जे काम केलं तशा प्रकारचं काम, परोपकारी काम, जनतेच्या हिताचं काम आपल्या हातून सुद्धा घडलं पाहिजे। तरच हा देश पुढे भविष्यात विकसित देश म्हणून कामाला येईल आणि एक चांगलं नाव या जगामध्ये भारत देशाचं होईल, जे अहिल्यादेवीनं या जगामध्ये कमवलं। आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या मार्फत सर्व जनतेला 300व्या जयंतीच्या पुन्हा शुभेच्छा देतो आणि गावकऱ्यांना सांगतो की आपले काय जे प्रश्न आपण मला मांडणी केली त्याचा राज्यसभेचा सदस्य म्हणून पूर्णपणे पूर्ण करण्याचा शब्द आपल्याला देतो आणि थांबतो। जय हिंद।